मित्रांनो, सुप्रभात. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा दिवस आहे तिसरा. आज आपण चाललेलो आहोत जोशीमठला. आता आहे ऋषिकेशमध्ये. आत्ता वाजले सकाळचे 4 आणि आता आपण चाललेलो आहोत ऋषिकेशला. ऋषिकेशवरून आपण चाललो आहे जोशीमठला. तर जोशीमठला जायचा रस्ता जो आहे तो इथूनच आहे, माझ्या घरापासून जवळच आहे. जिथं आम्ही राहतो आहे आता सध्या तिथून जवळ आहे. तर आता आपल्याला जायचं आहे ह्या जो रूटने जोशीमठला. तर माझं आवरलं आहे. तर 4 वाजलेत बरोबर आणि आता ह्यांचं आवरायचं आहे. ह्या दोघांमध्ये कोणी उठलं नाही आहे. मी मुद्दाहून उठलो, मला जाग आली आणि मी उठलो. अशा ठिकाणी मला बाहेर जेव्हा प्रवासाला असतो मला जाग लवकर येते. तर जायला पण आता आजचा दिवस आपला जोशीमठला जाण्यामध्ये जाणार आहे. कारण जोशीमठचा प्रवास जो आहे तो 9 तासाचा प्रवास आहे. बसने केला तर, गाडीने केला तर तो लवकर होऊ शकतो. पण लवकर जाऊन वरती तिथे थोडंफार फिरू शकतो. जोशीमठ हे खूप सुंदर ठिकाण आहे. अगदी तिथूनच सुरुवात होते बद्रीनाथला जाण्याकरता, केदारनाथला जाण्याकरता. स्पेशली बद्रीनाथला जाण्याकरता जोशीमठच्या इथं थांबतात बरेच जण. तर तिथला भाग आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे, पाहायचा आहे. बघूयात काय होतं. सुप्रभात. तर मित्रांनो, आता प्रवास सुरू झाला आहे जोशीमठचा. आता आपण म्हणजे सकाळीच निघालो आपण ऋषिकेशवरनं आणि आता मधल्या वाटेत आहे. तर तुम्हाला मी बसमधनं काय दाखवता, बसमधला प्रवास असल्यामुळे जास्त दाखवत येत नाही मला. पण वातावरण एकदम थंड आहे, थंडी पडलेली आहे, त्यामुळे असं एकदम वातावरण झालेलं आहे. पण पुढच्यात एक साधारणतः 180 किलोमीटरचा प्रवास आहे. 5.5 तास लागतात आता. तर जाऊयात, बघूयात काय होतंय आणि वरती गेल्यानंतर मग भेटूयात. तोपर्यंत असा हा प्रवास आहे, त्यामुळं एकदा झोपणार आहे. आता आपण आहोत कर्णप्रयागमध्ये आणि हा रस्ता सरळ जातो इकडं वरती जोशीमठकडं. कर्णप्रयाग नंतर नंदप्रयाग लागते. नंदप्रयाग नंतर पुढचा रस्ता आहे मग जोशीमठ, चोपता, गोपेश्वर, चोपता, मग जोशीमठ. असं करत करत जाणार आपण. मुद्दामून कॅमेरा माझ्यावर करत नाही, माझा आवाज कमी येईल म्हणून. चलो. मित्रांनो, आपण पोचलो आता जोशीमठला. तुम्हाला मी रूम दाखवतो. ही आमची रूम आहे आणि ह्या रूममध्ये दिसणारा नजारा. समोर हे नरसिंह स्वामींचं मंदिर आहे. ह्या मंदिरात जायचं आपल्याला. बद्रीनाथ महाराजांचं सर्व मूर्ती पादुका इथं घेऊन येतात 6 महिने. ज्यावेळी वरती मंदिर बंद असतं 6 महिने त्यावेळेला. तर आपल्याला इथं जायचं आहे. असं डोंगर आहे बघा. इथं पण बर्फ असतो. आता बर्फ नाही आहे इथं. ह्याच्या अपोजिट पलीकडे एक डोंगर आहे, तिथं बर्फ आहे. इथं बर्फ भरपूर आहे आपल्याला. तर इथून एक ठिकाणी अंतरावर एक अवली म्हणून एक ठिकाण आहे. अजून तिथनं थोडं लांब आहे. तिथं वरती बर्फ भरपूर आहे. तर आता आपण बरोबर मेन ठिकाणी रूम घेतली आहे, जेणेकरून आपल्याला सगळं सोपं जावं. तर आता इथून चालत जाऊ आपण खालपर्यंत. तिथं स्टँड आहे त्या साईडला. बाय द वे, बसचा प्रवास करताना तुम्हाला थोडंसं काही गोष्टींना लक्ष द्यायचं आहे. बसने प्रवास करताना शक्यतो गव्हर्नमेंटच्या बसने प्रवास करायचा. प्रायव्हेट बसने प्रवास केला 10 ठिकाणी थांबवतात, वेळ जातो
आणि जर गाडी कोण आला तर उत्तम आहे, कमी वेळात लवकर येतं, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला थांबता येतं. आणि आता वरती आलो आहे, खूप थंडी पडलेली आहे, तर मजा येणार आहे. उद्याचा दिवस आहे त्या ठिकाणी आपल्याला फिरायचं आहे. आजचा दिवस आलो इथं राहिलो. ही रूम पण चांगली आहे, आता सीझन नसल्यामुळे रूम स्वस्त आहेत, सीझनच्या वेळी रूम खूप महाग असतात. तर हा डोंगर असा नजारा इकडला पूर्ण डोंगरांनी वेढलेलं आहे सगळं हे. आणि ही आमची रूम अशी, ह्या ठिकाणी आम्हाला प्लस पॉईंट आहे. प्लस पॉईंट असं आहे की त्या खिडकीतनं सगळं दिसतंय आम्हाला. चला फायनली पोचलो जो खाली, बघूयात काय होते. तर मित्रांनो आता आपण चाललोय नरसिंह मंदिरात, जे मी तुम्हाला दाखवलं वरनं समोर आहे ते मंदिर नरसिंह. आणि आता आपण चाललेलो आहोत जोशीमठ. जोशीमठ हा परिसर आहे पूर्ण. आणि आता आपण चाललेलो आहोत बरोबर समोर एक चहाची टपरी आहे, चहा पिण्याकरता चाललो आहे. आणि इथून आपल्याला जायचं आहे, गाडी करून जायचं आहे आपल्याला औलीला. तर तिथं आपल्याला खरी मजा आहे. तिथं हा सगळा बर्फ आपल्याला बघायला मिळणार आहे. सुंदर ठिकाण आहे. आणि आज सकाळी सकाळी वातावरण खूप आता नॉर्मल वातावरण आहे, कारण की ऊन पडले त्यामुळे आता काय वाटत नाही एवढं. पण सकाळी 6 वाजता खूप थंडी होते आणि मजा येते. तर जाऊयात आपण आता समोर चहा घेऊयात आणि तिथून जाऊयात परत मग आपल्याला गाडीने जायचं वरती. तर सुप्रभात. तर आता आपण आहोत ओलीमध्ये 2 शब्द आहेत, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये असे. साऊथवरती आता चेअर कार आहे, तिथं बसायचे. मोठा रोपवे आहे जोशी मठापासून, त्या रोपवेने जायला जमणार नाही, तो बंद पडला आहे मागील 3 वर्षापासून. त्यामुळे आपण चेअर कारने चाललो आहे आता. चला जायचं वरती. मित्रांनो आता आहे ओलीमध्ये. ओली शब्द घ्यायला जरा वेगळा आहे. मागं बर्फाचे डोंगर आहेत, बर्फ फक्त डोंगरावर राहिले आता. बाकी आपण चाललो आता इथं वरती. असं हे 2 जण चाललेत वरती. चला जाऊयात वरती, वरचं वातावरण बघूयात. चालायचा कंटाळा येतो कारण की हे बंद होतं आता. 1 मिनिट ना, हा चेअर कारचा छोटासा हा बंद होता ना, त्यामुळे आम्हाला चालत यावं लागलं खेचपासून आता इथपर्यंत. तर आता चालत यावं लागलं त्यामुळं, बाकी काही नाही. आता मी पण जातो चालत. तर मित्रांनो या ठिकाणी बर्फ आहे सगळा. आता आपण त्यांनी आपल्याला गाडीतनं सोडवलं वरती, आणि वरती आल्यानंतर इथं बर्फ दिसायला लागला. खाली बर्फ नव्हता. आणि व्हिडिओ मुद्दामून करतो आहे, माझे मित्र पण पाहतील. बर्फ आत्ता इथं आहे, पण तुम्ही याल त्यावेळेला असेल का नाही याची शक्यता मी नाही सांगू शकत, गॅरंटी देऊ शकत नाही. भाऊसाठी कारण आम्ही चेअर कारच्या पॉईंटपासून गाडी घेतली, तिथून वरती आलो आहे, खूप वरती आलो आहे. आणि मग आम्हाला कुठे इथं बर्फी दिसायला लागला. तर आता आहे बर्फ थोडा वरती, पण वरती यावं लागतं, थोडं चालावं लागतं. चालल्याशिवाय तुम्हाला बर्फ दिसणार नाही. थोडं चिखल पण आहे. तो म्हणत होता माणूस तुम्ही शूज घ्या, हे घ्या, ते घ्या, पण ठीक आहे कोरड्या जागेतनं चालू आहेत आपण. हा बघा बर्फ. टाक बाबा, टाक वरती. मला नको टाकू बाबा. दिसतोय, तो पण दिसतोय, सुंदर दिसतोय. चलो
जाऊ चालत आता वरती, दम लागते आता हे करत असताना, कॅमेरा घेत असताना. जाऊ वरती. अशी हे चालू नव्हतं, आम्ही आलो चालत. आता काय उतार आहे म्हणलं, आता कशाला परत करायचं आहे, तेव्हा आता परत आम्ही चालतच चाललो आहे खाली. पण वरती मात्र आम्ही जिप्सी गाडी केली, भरपूर फिरलो, तिथपर्यंत गेलो लांब. तर चला जायचं खाली. आता खाली अजून 2 ठिकाणं बघायचे आहेत, कल्पेश्वर आणि वृद्धभद्रे हे ठिकाण बघायचं आहे. आणि मग उद्या आपल्याला निघायचं आहे. तशी आमची फिरण्याचा वेग आमचा जास्ती आहे. 2-3 गोष्टी आम्ही एका दिवसामध्ये आवरल्या. आता जाताना परवा आम्ही जाऊ गाडी करू. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत कल्पेश्वर या ठिकाणी. हे शंकराचं ठिकाण आहे. आता आपण मगाशी तो ओलीला, आता आपण चाललो आहे कल्पेश्वरला. ते ठिकाण अजून लांब आहे. कल्पेश्वर गाव त्या ठिकाणी शंकराचं ठिकाण आहे. चालत पण जावं लागतं, थोडंसं रस्ता पण खराब आहे. ते झालं की आपल्याला जायचं आहे वृद्धभद्रेला, आणि ते आपल्याला जाताना जोशीमठ त्याच्या अलीकडे आपल्याला लागणार आहे. तर इथं दिसणारा हा व्ह्यू बघा. हे समोर दिसणारे हे जे दगड आहेत, पाण्यामुळं असं डिझाईन तयार झालेलं आहे. आणि जसं आपण नर्मदेश्वर महादेव जे गोटे पाहतो, तसे गोटे इथं अनेक आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर स्वच्छ पाणी. हा समोरचा स्पॉट खूप छान आहे थांबण्याकरता. ते जायचं कसं हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, जाऊयात आपण आता कल्पेश्वरला, तिथं पाहूयात ते ठिकाण. त्यानंतर जाऊयात मग वृद्धभद्रीला. हे 2 महत्त्वाची ठिकाण आहेत आजची. बघायत काय होते. तर मित्रांनो, आता आपण आलोय कल्पेश्वर महादेव मंदिर, उत्तराखंड, जोशीमठ. चला मंदिराबद्दल माहिती वाचूयात. समोर आहे मंदिराबद्दल माहिती. कल्पेश्वर मंदिर दुर्गम घाटी में समुद्र के तल से 2134 मीटर की ऊंचाई पर स्थित है. मंदिर का एक विशाल पत्थर के नीचे है, जहाँ भगवान शंकर जी की जटा रूप में पूजा होती है. पंच केदार के तीर्थ यात्रा के स्थान में यह 5वां केदार है. मंदिर गुफा में विराजमान है. पौराणिक कथाओं के अनुसार भगवान भोलेनाथ ने यहाँ पर स्थित कुंड से समुद्र मंथन के लिए जल पात्र में जल दिया, जिससे 14 रत्न की उत्पत्ति हुई. मंदिर में हर वर्ष शिवरात्रि को संतान प्राप्ति मेला होता है. मंदिर के नीचे कल्पगंगा बहती है, जिसे हिरणावती भी कहा जाता है. मंदिर के पुजारी पूर्व समय से नेगी परिवार से हैं, जिन्हें स्थानीय भाषा में भल्ला भी कहा जाता है. तर ही मंदिराबद्दल माहिती होती. आणि आता आपण चाललोय मंदिरकडे. जाताना वाटेमध्ये असे लहान मोठे धबधबे हे सहज मिळतात. वरून जायचं आहे, खालून जायचं आहे. रुद्रस्तवान अन्यन्ते अस्मिन्नेवपन्तसेनाः कृणवरुद्रस्य त्रिगुणोक्तपरित्वशस्त्रमत्रिहायोः अवस्थिरा भगवतसन श्रमेणवस्तोकायतनयामृया नैरुष्टमशिवतम शिवो न सुमनाभवा परमे वृक्षायुधनिलाय वृत्तिमसानाचरपनागमृतागहि. तर आता आपण आलोय श्री वृद्धभद्री मंदिर. आता या ठिकाणी आपण जाऊ खाली. बोर्ड नवीन करतात ते आता. इथं आहे बघ. तर आता हे ठिकाण आपलं शेवटचं ठिकाण आजच्या दिवसाचं. त्यानंतर आपल्याला जायचं आहे मग घरी. उद्या आपल्याला निघायची तयारी करायची हरिद्वारला. असं 200 मीटर खाली जायचं आहे. वा, सुगंध कसला आला. हे का? वा, हां पांढरे फुले आहेत.
बरोबर. चला. मस्त बसेल इकडे खेळायचं वाटायचं. जोशी मठ से केवल 7 किलोमीटर मार्ग से वृद्ध बद्री मंदिर में सरलता है से पहुंचा जा सकता है. पूर्व विश्व वर्ष तीर्थ यात्रियों एवं ट्रेकर्स से पूरे साल वृद्ध बद्री मार्ग व्यस्त रहता है. अधिक ऊंचाई पर यात्रा दौरान आकर्षक मौसम और सकारात्मक कंपन से आसपास का सौंदर्य अधिक शानदार होता है. मंदिर साल भर खुला रहता है और वृद्ध बद्री धार्मिक पर्यटकों के आने का साक्षी है और दूर दूर से साहसिक प्रेमी पूरे साल आते हैं. आध्यात्मिक आत्माएं अभ्यास ध्यान करने के लिए वृद्ध बद्री स्थल में आते हैं. वृद्ध बद्री मंदिर पुराने बद्रीनाथ मंदिर के होने की अपनी पुरानी उम्र की छवि रखता है और आज भी दर्शकों को एवं राहगीरों को ध्यान करने को प्रेरित करता है. वृद्ध बद्री में तीर्थयात्री और गौर तीर्थयात्री समय व्यतीत प्रार्थना ध्यान मंदिर के शिल्प कौशल में सोचते हैं और प्राकृतिक सौंदर्य का आनंद लेते हैं. जय हो बद्रीनाथ. मित्रांनो आता रूममध्ये आलो आहे वरती. वरून दिसणार आहे नरसिंह मंदिर. आणि आता दिवसभर आम्ही फिरलो. आता फायनली हा व्हिडिओ एडिट करायची वेळ आली. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. गुड नाईट.